कुछ दिन पहले यहाँ पे एक 14-15 साल की बच्ची बास्केटबॉल की प्रैक्टिस के लिए आई थी। उसको लोग धमका के गए कि आराम से खेलो, इस पे यहाँ मूर्ति वगैरह पे बॉल लगा तो देख लेना। फिर अब 14-15 साल की बच्ची को इतना अगर धमकी दे देंगे तो फिर क्या ही स्पोर्ट्स का फ्यूचर है। मेरा नाम आयुष सिंह है और सर ये अगस्त से दिसंबर का जो टाइम है, हमारे मोस्ट ऑफ द मैचेस जो स्टेट्स होते हैं, नेशनल्स होते हैं, सब यही टाइम पे होते हैं। तो ये टाइम पे हमको ग्राउंड की सबसे ज़्यादा ज़रूरत होती है। और सर हमारे प्लेयर्स अगर हाथ से बॉल छोड़ने को या आसपास का देख के डरेंगे तो वो थाने को, महाराष्ट्र को, आगे जाके इंडिया को कैसे रिप्रेजेंट करेंगे। ग्राउंड में पहले से ही बहुत सारे प्रॉब्लम्स है। बारिश में पूरा पानी भर जाता है, कुत्ते आते हैं, कौवे गंदा करके जाते हैं, वो सब पे हम फिर भी इतना कंप्लेन नहीं कर रहे सर। बट अभी ये आधा ग्राउंड इसमें और चला जा रहा है। पहले ही उस साइड के आधे ग्राउंड में बारिश का पानी भर जाता है, अब इस साइड पे भी ये सब होगा तो हम क्या ही प्रैक्टिस कर पाएंगे इसमें। और प्लस सर कुछ दिन पहले यहाँ पे एक 14-15 साल की बच्ची बास्केटबॉल के प्रैक्टिस के लिए आई थी। उसको लोग धमका के गए कि आराम से खेलो, इस पे यहाँ मूर्ति वगैरह पे बॉल लगा तो देख लेना। फिर अब 14-15 साल की बच्ची को इतना अगर धमकी दे देंगे तो फिर क्या ही स्पोर्ट्स का फ्यूचर है। मी मधुरा कावरे, मी जेव्हा 6th स्टँडर्डमध्ये होते तेव्हापासून प्रॅक्टिस करते। इट्स बीन मोर दॅन 10 इयर्स मी प्रॅक्टिस करते आणि आम्ही सगळेच 10 ते 12 वर्षापासून इकडे प्रॅक्टिस करतो। तर आमचा गेम आहे रोल बॉल। सो रोल बॉलमध्ये आम्ही स्केटिंग घालून बास्केटबॉल लाईक गेम खेळतो। जस्ट इन्स्टेड ऑफ बास्केट गोल पोस्ट असतात। तर सगळे प्लेयर्स ज्या पॉवरनी खेळतात, जे आम्हाला स्ट्रेंथ लागते हा गेम परफॉर्म करायला किंवा प्रॅक्टिस करायला, तर सध्या या KDMC ग्राउंडमध्ये आम्हाला हे सामान तुम्ही बघू शकता, गणपतीच्या मूर्तींचं काम आहे। तर इवन आम्ही पण हे सगळे बिलीव्ह करतो, इंडियन कल्चर फॉलो करतो। आम्हाला पण काही सेंटिमेंट्स आहेत की ह्या गोष्टींना नुकसान पण नको व्हायला किंवा आमच्याकडून पण कुठला हार्म नको व्हायला। बट हाच सीझन आहे जेव्हा आमच्या मॅचेस खूप शेड्यूल होतात। आता सप्टेंबर मंथमध्येच कंटिन्युअसली आमच्या अंडर 11, अंडर 14, अंडर 17 आणि सिनियर्सच्या मॅचेस शेड्यूल झाल्या। तर हाच जो टाईम आहे जेव्हा आम्ही सगळ्यांना प्रॅक्टिस करायला भेटते आणि सगळे प्लेयर्स सोबत येऊन प्रॅक्टिस पण करतात। तर कोणाला नुकसान न होता प्रॅक्टिस करता यावी हीच एवढीच आमची विनंती। आणि एवढ्या वर्ष आम्ही ग्राउंडमध्ये प्रॅक्टिस करतो आहे, असं कधी झालं नाही आहे। बट ह्याच वर्षी हे सगळं गणपतीचं सामान आल्यामुळे किंवा ह्या ज्या पण गोष्टी होतात ग्राउंडवर, त्याच्यामुळे आम्हाला प्रॅक्टिस करता येत नाही आहे नीट अजिबात। तर हाच आमचा इश्यू आहे की आम्हाला प्रॅक्टिस करता यावी या ग्राउंडवर विदाऊट कोणालाच, लाईक इवन प्लेयर्सला पण नाही आणि दुसऱ्या कोणाला पण नुकसान न होता, एवढीच आमची मागणी आहे। हम लोग यहाँ पे लास्ट 10 to 12 ईयर से प्रैक्टिस कर रहे हैं एंड स्पोर्ट्स में रोल बॉल और बास्केटबॉल दोनों चलता है इधर। अभी रोल बॉल में हर साल जितने भी थाने डिस्ट्रिक्ट और स्टेट के मैचेस होते हैं उसमें हमको इधर के स्टूडेंट्स को हर साल पोजीशन होती है। इधर से 2-3 स्टूडेंट्स इंटरनेशनल भी खेल के हैं जिनको अभी वर्ल्ड कप में गोल्ड मेडल मिला है। और बास्केटबॉल में भी हम लोग ही नेशनल प्लेयर्स हैं ऑलरेडी। बट जब से ये अभी चालू हुआ है, इधर स्केट्स भी ढंग से नहीं कर सकते क्योंकि पूरा क्ले एंड मड इधर ही है। एंड टायर्स ऑब्वियसली अगर स्मूथ नहीं रहेगा तो चलेंगे भी नहीं। तो उसके वजह से और जो आने वाले स्टेट्स और नेशनल मैचेस है जिसमें आगे स्कोप है इंटरनेशनल जाने का एंड मेडल्स लाने के, वो सब अभी बंद है। और अगर इधर ही नवंबर-दिसंबर के मैचेस ही ढंग से नहीं खेल पाए तो आगे जाके क्या ही फ़ायदा। सीधा नेक्स्ट ईयर का वेट करना पड़ेगा और नेक्स्ट ईयर भी अगर यही सब होगा तो फिर इसके आगे तो कुछ है ही नहीं। वामनराव पै क्रीडांगण हा जो आहे आपण 15 वर्षापूर्वी बांधला आणि 15 वर्षापासून ही मुलं इथे प्रॅक्टिस करत आहेत। विविध क्षेत्रातली, विविध खेळामधली मुलं इथे प्रॅक्टिस करतात। आणि आत्तापर्यंत या सगळ्या मैदानावरती फक्त क्रीडा आणि सांस्कृतिक या विषयावरतीच कार्यक्रम होत आहे। आता या सगळ्या गोष्टी आपण आजूबाजूला बघत असाल, गणपतीचा कारखाना वगैरे, आणि ते पण कमर्शियल आहे, नॉन कमर्शियल नाही, कमर्शियल कारखाना आहे। आदित्य ठाकरे तिकडे मुंबईला काहीतरी आंदोलन करत आहेत, मी 2-3 दिवसापासून पेपरमध्ये वाचतो आहे। पण आदित्य ठाकरे ज्यावेळेला तिकडे आंदोलन करत आहेत मैदानासाठी, तर इथल्या मैदानांची परिस्थिती आपण येऊन बघावं। इथले नगरसेवक, तुमच्या पक्षातले नगरसेवक जर मैदानावरती जर लक्ष देत नसतील तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कुठलीच नसेल। आणि आदित्यसाहेब ठाकरे जर तिकडे आंदोलन करत असतील तर त्या आंदोलनाला मला वाटतं त्यापेक्षा कल्याणला येऊन ही आंदोलनं करावी आणि इथली मैदानं मुक्त करावी। आम्ही या गोष्टीची मागणी त्यांना करणार आहोत किंवा आमच्या नेत्यांना आम्ही मागणी केलेलीच आहे आणि आमचे नेते त्यावरती लक्ष घालतील। आयुक्तांकडे आम्ही मागणी केली होती या विषयावरती की आपण याच्यामध्ये जातीने लक्ष केलं, पण आयुक्त नॉन करप्टेड जरी असले तरी नॉन करप्टेड लोक म्हणजे नॉन करप्टेड आयुक्त आहेत, तर 100 लोक बिल्डर आणि 100 कॉन्ट्रॅक्टर याच्या व्यतिरिक्त जर फायदा होणार नसेल आणि गुड गव्हर्नन्स आणि गुड ॲडमिनिस्ट्रेशन होणार नसेल तर अशा आयुक्तांची आम्हाला गरजच नाही।